कन्या राशीच्या जातक, आज मी जे तुम्हाला काही सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर पुढील आठवडा किंवा हा ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात असा काही बदल घडवणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. देवग्रह आणि नशीब हे तीनही गोष्टी एकच वेळी तुमच्या बाजूने उभ्या टाकल्या आहेत. मैत्रिणींनो, ज्या गोष्टीसाठी तुम्ही रात्री अपरात्री रडलात, ज्या गोष्टीकडे देवाकडे पदर पसरून मागितलात, आज त्या सगळ्यांचे उत्तर घेऊन येणारा हा काळ आहे. कन्या राशीच्या जातकांनो, येणाऱ्या काही तासात तुमच्या आयुष्यात असा एक महाभयंकर भूकंप येईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात आजचा दिवस हा शेवटचा वाईट दिवस ठरणार आहे की तुम्हाला एका भयंकर संकटाच्या खाईत ढकलणार आहे. कारण ऑगस्ट महिन्यात पवित्र श्रावण महिना सुरू होत असून तब्बल 300 वर्षानंतर बुध आणि महादेवाच्या कृपेने अत्यंत दुर्मिळ व शक्तिशाली राजयोग तुमच्या राशीत सक्रिय झालाय. तुमच्या अगदी जवळ राहणारी, त्यासोबतच रोज तुमच्यासोबत हसणारी, बोलणारी एक स्त्री तुमच्या पाठीमागे असा काही खेळ खेळत आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही स्त्री साक्षात महालक्ष्मीचा अवतार बनून तुम्हाला श्रीमंत बनवणार की तुमच्या सगळ्या सुखाची राखरांगोळी करणार. जिच्या एका चुकीमुळे तुमच्या अख्खे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. कोण आहे ती व्यक्ती आणि तिच्या नावाचे पहिले अक्षर काय आहे? मैत्रिणींनो, पण एक इशारा सुद्धा आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटंसुद्धा बघून बंद केला किंवा अर्ध्यावर सोडून निघून गेलात तर आयुष्यात कधी न भरून निघणारे भयंकर नुकसान होईल. ते तुमचेच. कारण पुढील आठवडा म्हणा किंवा हा ऑगस्ट महिना म्हणा, कन्या राशीच्या लोकांना 5 अशा मोठ्या आनंदाच्या बातम्या हे काय मागोमाग एक येणार आहेत. चला तर मग भगवान शिवशंकराचे, भोलेनाथांचे नाव घ्या आणि जाणून घ्या त्या स्त्रीची, तुमच्या नशिबाची या महिन्यातील गूढ रहस्य. पण लक्षात ठेवा, शेवटी मी एक असा महाउपाय देखील सांगणार आहे जो न ऐकल्यास ती संपूर्ण भविष्यवाणी तुमच्यावरच उलटून पडू शकते. म्हणून हा व्हिडिओ भविष्यवाणी अजिबात स्किप न करता मन शांत ठेवा आणि एक एक शब्द नीट ऐका. कन्या राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिना सुरू झालाय आणि काही दिवसातच श्रावण पवित्र महिना याची चाहूल देखील लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात असा एक भयंकर भूकंप होणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कारण ग्रहांची चक्रावून टाकणारी आणि धडकी भरवणारी हालचाल तब्बल 300 वर्षानंतर घडून येत असल्याने तुमच्या राशीचा स्वामी बुध आणि साक्षात महादेव शिवशंकराच्या विशेष आशीर्वादाने एक प्रचंड शक्तिशाली काळ सुरू होणार आहे. येणाऱ्या अवघ्या काही तासातच तुमच्या आसपासच्या वातावरणात एक विचित्रच गूढ शांतता पसरलेली जाणवेल. काहीतरी अघटित घडणार आहे किंवा तुमच्या नशिबाचे चक्र अचानक पूर्ण 360 अंशात फिरेल याची स्पष्ट चाहूल तुम्हाला अगदी पहिल्या काही दिवसातच लागायला सुरुवात होईल. मैत्रिणींनो, येणाऱ्या काही दिवसात तुमच्या रोजच्या आयुष्यात अचानक अशा काही घात धरून सोडणाऱ्या घडामोडी सुद्धा घडतील ज्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ज्या कामाची तुम्ही गेले कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून वाट पाहत होतात, जी कामाची व पैशाची प्रकरणे कायमची अडकून पडली होती, त्याबाबत अचानक एक अत्यंत सुखद आणि धक्कादायक बातमी तुमच्या कानावर पडेल. एवढंच नाही तर ज्याच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला आणि त्या तुमच्या अगदी जवळच्या माणसाचा खरा, विषारी आणि भीषण चेहरा सुद्धा याच येणाऱ्या काही दिवसात तुमच्या समोर उघडकीला पडेल. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला महादेवाने कर्माचा हिशोब चुकता करण्याचे सुरू केले आहे. त्यामुळे ज्यांची आजवर तुम्हाला छळले किंवा तुमचा वापर केला त्यांचा विनाश काळ जवळ आल्याची जाणीव सुद्धा त्यांना लवकरच होईल. इतकं पण मित्रांनो, कन्या राशीच्या जातकांनो, इथे सर्वात मोठा धोका सुद्धा दडलाय. कारण येणारे काही दिवस जितके तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन नेऊ शकतात तितकेच ते एका लहानशा चुकीमुळे तुम्हाला भयंकर संकटाच्या दरीत सुद्धा ढकलण्यासही कारणीभूत ठरू शकतात. या काळात ग्रह नशीब तुमची तीव्र परीक्षा घेणारे आहेत. कारण तुमच्या संयमाचा अंत पाहिला जाईल आणि तुमच्या मनात भीती, शंका आणि अस्वस्थता निर्माण केली जाईल. जर तुम्ही येणाऱ्या काही दिवसात घाबरलात किंवा काही गडबडीत एखाद्या चुकीचा निर्णय घेतलात तर हातात आलेला हा सुवर्णकाळ तुमच्यापासून कायमचा निसटून जाईल. म्हणूनच या दिवसात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे अत्यंत सकारात्मकतेने आणि सावधगिरीने पाहणे तुमच्यासाठी
अत्यंत गरजेचे ठरणार आहे. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांना ऑगस्ट पहिला कठीण आठवडा संपला की ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ वळण घेईल. ज्या त्रासातून किंवा मानसिक तणावातून तुम्ही जात होता तो काळ आता मागं पडेल आणि पहिला आठवडा संपल्यानंतर तुमच्या आयुष्यात एकामागोमाग 3 अशा आनंदाच्या बातम्या धडकतील, ज्या ऐकून तुमचं मन आनंदाने भरून येईल. पहिली म्हणजे अडून बसलेला पैसा किंवा आर्थिक तिढा सुटेल. पहिल्या आठवड्यानंतर सर्वात पहिली मोठी बातमी तुमच्या पैशाशी जोडलेली गेलेली आहे, पण ते 1 महिन्यापासून अडून बसलेला तुमच्या हक्काचा पैसा असो किंवा उधारी अचानक तुमच्या हातात येईल. ज्या कर्जाच्या चिंतेत तुम्हाला रात्री झोपही येत नव्हती, त्यातून मुक्त होण्याचा नवीन मार्ग या श्रावण महिन्यात महादेवाच्या कृपेने मोकळा देखील होईल. दुसरी घटना म्हणजे बुद्धी चातुर्याने कामात मोठा विजय व नवीन संधी, जसे की तुमची नोकरी असो किंवा व्यवसायातून एक मोठी आनंदाची बातमी येईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर नवीन पद असो किंवा मोठा पगारवाढ असण्याची शक्यता. व्यापारी वर्गाला अडकून पडलेली मोठी डील अचानक फायनल झाल्याचा निरोपही मिळेल. तुमच्या विरोधकांनी तुमच्या विरुद्ध जे काही कटकारस्थान रचले ते सगळे उघडे पडतील. विजय मात्र तुमचाच होईल. त्यासोबतच कौटुंबिक संकटांचा अंत व आरोग्य लाभ, जसे की तिसरी सर्वात मोठी घटना की जी आनंदाची बातमी आहे, तुमच्या घरातील वातावरणाशी संबंधित असेल. घरातील आजारपण, मानसिक तणाव, वारंवार होणारे जे भांडणतंटे आहेत ते अचानक संपून जातील. मैत्रिणींनो, घरात पुन्हा एकदा शांतता, आनंदाचं वातावरण निर्माण होईल. पण कन्या राशीचे जातक लक्षात ठेवा, या 3ही आनंदाच्या बातम्या तुम्हाला तेव्हाच उपभोगता येतील जेव्हा तुम्ही तुमच्या पाठीमागे होणाऱ्या विश्वासघातापासून सावध राहणार. तुमच्यात नात्यातील किंवा मैत्र्यांमधील काही लोक तुमच्या आनंदावर काळी नजर टाकण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून या बातम्या, ज्या आनंदाच्या बातम्या कानावर पडतात, तुमच्या अतिउत्साहात कोणासमोरही आपल्या गुप्त गोष्टी सांगत फिरू नका. त्यांच्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, आजपर्यंत विश्वासघाताच्या ज्या भीषण धक्क्याने तुम्ही आतून तुटलेले असतातच, या सर्व अंधकारात एक चमत्कार सुद्धा घडणार आहे. जेव्हा जग तुमच्या विरुद्ध उभं राहील किंवा ज्याच्यावर विश्वास ठेवला तेच लोक तुम्हाला सोडून जातील, तेव्हा तुमच्या आयुष्यात एक घोड अशा स्त्रीचा प्रवेश नक्की होईल. ही स्त्री कोणत्याही साधारण व्यक्ती नसून तुमच्यावर ओढाळलेल्या भयंकर संकटातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी नशिबाने पाठवलेली एक संरक्षण ढाल असणार आहे. साक्षात महालक्ष्मीची रूप असलेली ही स्त्री तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवेल. आजवर तुम्हाला रडवणारे तुमचे नशीब अचानक तुमचे टोणे करून लागेल. या स्त्रीवर बुध व गुरु ग्रहाचा अत्यंत शक्तिशाली आणि शुभ प्रभाव आहे. तिच्यामुळे एक अद्भुत सकारात्मक ऊर्जा आहे, जी तुमच्या घरातील आणि आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तीचा, नजरेचा आणि मानसिक चिंतेचा क्षणातच करेल. तिचे पाऊल तुमच्या आयुष्यात पडतात. प्रत्येक वर्षापासून अडून राहिलेली कामे चुटकीसरशी पूर्ण होतील आणि व्यापारातील तोटा अचानक मोठ्या फायद्यात बदलू लागेल. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी लोकांसाठी ही स्त्री दुसरे तिसरे परके कोणी नसून तुमच्या आसपास कुठेतरी राहते. पण तुमच्या संशयास्पद किंवा जास्त विचार करणाऱ्या स्वभावामुळे तुम्ही अजूनही तिला ओळखू शकले नाही. ही ती स्त्री आहे जी स्वतःच्या सुखाचा त्याग करून कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्या दुःखात गंभीरपणे पाठीशी उभी राहत आहे. तिच्या येण्याने तुमच्या घरात गमावलेली सुख, शांती आणि समृद्धी परत येईल. पण सावधान, जर तुम्ही या स्त्रीकडे दुर्लक्ष केले तर हा सुवर्णकाळ हातातून नक्कीच निसटून जाईल. तर कन्या राशीच्या जातकांनो, हा साक्षात महालक्ष्मीची रूप असलेली ही गूढ स्त्री नेमकी कोण आहे, तिला कसं ओळखायचे? आणि या स्त्रीची पहिली शारीरिक ओळख म्हणजे तिचे कपाळ थोडे रुंद असेल, डोळे सुटसुटीत आणि चमकदार असतील. त्यांच्यासोबत तिचं बोलणं अत्यंत स्पष्ट, कडू वाटणार पण तुमच्या ज्या भल्याचं असतं ते महत्त्वाचं आहे. जिरी तुमच्या चांगल्या काळात फारशी दिसली नाही, पण तुमच्या अत्यंत वाईट व हताश परिस्थितीत कोणती अपेक्षा न ठेवता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, तीच ही भाग्याची स्त्री आहे. मैत्रिणींनो, तिच्या नावाचे पहिले अक्षर मुख्यत्वे स आणि अ या अक्षरापासून सुरू होत असल्याची खूप मोठी शक्यता आहे. ही मैत्रिणी स्त्री तुमची बहीण, आई किंवा पत्नी किंवा एखादी जवळची खरी मैत्रीण असू शकते. तिचा योग्य तो सन्मान करणे हे तुमच्या भाग्योदयासाठी अत्यंत गरजेचं आहे. ऑगस्ट महिना सुरू होणारा पवित्र श्रावण महिना या 300 वर्षानंतर आलेला सुवर्णकाळ हातातून निसटू देऊ नका. तुम्हाला काही नियमसुद्धा पाळायचे आहेत.
सर्वात आधी या संपूर्ण महिन्यात तुमची कोणतीही गुप्त योजना असो, कमाई असो किंवा घरातील गोष्ट असो कोणासमोर उघडपणे शेअर करायची नाही. तुमचं यश गुप्त ठेवणे ह्याच काळातील सर्वात मोठं मंत्र असेल. याशिवाय श्रावणात दर सोमवारी महादेवाला पांढरे चंदन, अक्षता आणि जलाचा अभिषेक नक्की करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जपही करावा. रोज संध्याकाळी घरात कापूर व काळी मिरी एकत्र जाऊन त्याचा संपूर्ण धूर घरात पूर्ण पसरावा. त्यामुळे वाईट नजर असो किंवा नकारात्मकता क्षणात नष्ट होईल. त्यासोबतच कन्या राशीचे जातक, तुमच्या संघर्षाचे दिवस आता संपले असून महादेव स्वतः तुमचं नशीब बदलायला आले आहेत. जर तुम्हाला महादेवावर आणि तुमच्या नशिबावर विश्वास असेल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि तुमच्या जवळच्या कन्या राशीच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने 3 वेळा हर हर महादेव, जय शिवशंभू लिहायला अजिबात विसरू नका. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा बघत राहा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.